नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी विज्ञान केंद्र बारामती याचबरोबर कृषक ॲप आणि इस्रायल केमिकल्स लिमिटेड ICL इंडियाच्या वतीनं आज आपण भाजीपाला अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरती मार्गदर्शन या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऐकणार आहात. परत एकदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी या फेसबुक लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या या फेसबुक लाईव्हला आपण प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सुरुवात करूया. प्रेझेंटेशन करत असताना मी प्रामुख्याने सुरुवातीला ICL ची जी नाविन्यपूर्ण उत्पादनं आहेत त्याबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे. त्यानंतर प्रामुख्याने जे उन्हाळी हंगामातील जो काही भाजीपाला उत्पादन आपण घेत आहोत त्या प्रत्येक भाजीपाला मध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना कशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं आवश्यक आहे याबद्दल मी माहिती देणार आहे. आणि सर्वात शेवटी जे काही प्रश्न आपण उपस्थित केलेले असतील त्या प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. परत एकदा आपलं स्वागत करतो आणि माझ्या प्रेझेंटेशनला या ठिकाणी मी सुरुवात करतो. राहुल यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन दाखवावं. सर्वप्रथम कंपनीबद्दल माहिती देत असताना ICL ही 1963 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात जी आहे जो इस्रायल केमिकल्स इस्रायलमध्ये जो मृत समुद्र आहे त्या मृत समुद्रामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात 1963 साली झाली आणि संपूर्ण जगाचे हेडक्वार्टर हे 1968 साली तेल अवीव इस्रायल इथे स्थापित करण्यात आलं. आज जवळपास संपूर्ण जगभरामध्ये 192 कार्यालय आणि 12,272 कर्मचारी हे ICL मध्ये काम करत आहेत. आणि सर्वात मोठी ओळख जर ICL ची सांगायची झाली तर ती म्हणजे 1261 आणि 05234 याचं उत्पादन करणारी जगामधील सर्वात मोठी कंपनी असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर जे काही पोटॅशची गरज आहे संपूर्ण जगाची ती गरज भागवण्यामध्ये ICL चा 6वा क्रमांक लागतो आणि 35% जे ब्रोमिन प्रोडक्शन आहे ते ICL करत असतात. इस्रायल केमिकल्स लिमिटेड ही इतर कंपन्यांपेक्षा वेगळी कशी ही माहिती सांगत असताना यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी मला करावासा वाटतो. तो म्हणजे इफिशियन्सी, म्हणजे जी काही खतं आपण वापरत आहोत त्या खतांच्या माध्यमातून जेवढी काही अन्नद्रव्ये दिली असतील त्यापैकी मॅक्सिमम अन्नद्रव्य म्हणजे जवळपास 90 ते 100% अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देण्याच्या दृष्टीनं जी कार्यक्षम खत निर्मिती करावयाचं काम असतं ती कार्यक्षम खत निर्मितीचं काम हे ICL करत असतं. त्याचबरोबर इफिशियन्सी वरती अवलंबून इकॉनॉमी असते, म्हणजे 1 रुपया जर आपण खतांवरती खर्च केला तर त्यापासून येणारं उत्पादन हे अत्यंत महत्वाचं असतं आणि मग यावरनं ठरतं की ते खतं ही खरंच इकॉनॉमिकल आहेत का. आणि तशा प्रकारे इकॉनॉमिकल खतं निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. प्रत्येक खतामध्ये असणारा प्रत्येक अन्नद्रव्याचा जो अंश आहे तो पिकांना उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत असतो आणि तो अन्नद्रव्याचा अंश हा पीक उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ करण्याच्या दृष्टीनं महत्वाचा ठरावा असा प्रयत्न आमचा हा इकॉनॉमीवरती अवलंबून असतो. आणि इकॉलॉजी ज्याला आपण म्हणू की जी काही आपली शेती आहे ती शाश्वत शेती राहावी. त्याचबरोबर त्यामध्ये असणारे जे काही घटक आहेत हानिकारक घटकांचं प्रमाण ज्याला आपण म्हणू जसं की लेड असेल, कॅडमियम असेल, सोडियम असेल, क्लोराइड्स असतील याचं प्रमाण हे अत्यंत कमी प्रमाणामध्ये ठेवल्यानंतर जे काही आपल्या जमिनीमध्ये किंवा ओव्हरऑल वातावरणामध्ये जे काही हानिकारक घटक आहेत त्यांची उपलब्धता जर आपण खतांमध्ये कमी ठेवली तर त्यांचा जो जमिनीचा ऱ्हास होण्यासाठीचा जी अडचण असते ती अडचण आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त खतं हे अशा प्रकारे निर्मिती आपण करत असतो. दुसरी महत्वाची बाब म्हणजे काय की इनोव्हेशन, वेगळेपणा. इतर कंपन्या ज्या पद्धतीनं आज आपण पाहतोय की 25 वर्षापासून 30 खतं आपण वापरत आहोत आणि 30 खतं वापरून खतांमध्ये वेगळेपणा असा आपण कधीही आणलेला नाही. जसं उदाहरण द्यायचं म्हणलं तर MAP 1261, MKP 05234, पोटॅशियम नायट्रेट
13,045 कॅल्शियम नायट्रेट, बोरोनेटेड कॅल्शियम नायट्रेट, त्याचबरोबर 0050 आणि अशा प्रकारची जी जुनी खतं आहेत ती खतं आजही आपण 25 वर्षापासून वापरत आलेलो आहोत आणि आजही आपण त्याच खतांचा अवलंब करत आहोत. पण मी या ठिकाणी जरी इस्रायल केमिकल्स लिमिटेड या खतांची उपलब्धता भारतामध्ये करून देत असलं तरी पण मी त्या खतांबद्दल मी आज या ठिकाणी बोलणार नाही. जे काही नाविन्यपूर्ण खतं आहेत आणि ज्यांची गरज वनस्पतीच्या वाढीच्या अवस्थेनुसार, त्याचबरोबर पिकांच्या गरजेनुसार, त्याचबरोबर मातीची जी अन्नद्रव्यांची उपलब्धता असेल किंवा पीएच असेल किंवा सामू असेल, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून भारतामधील शेतकऱ्यांना कशा प्रकारच्या खतांची गरज आहे त्या प्रकारची खतं ही ICL भारतामध्ये उपलब्ध करून देतं आणि यासाठीचं जे संशोधन आहे ते सतत चालू असतं आणि या संशोधना अंतर्गत ज्या वेगवेगळ्या ग्रेड्स आपण भारतामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याबद्दल मी आज आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहे. 3 प्रकारची खतं ICL इंडियाने भारतामध्ये आणलेली आहेत. त्यामध्ये पहिलं जे खत आहे ते जमिनीमधून द्यावयाचं खत पॉलिसल्फेट, जे आपल्याला 4-in-1 फर्टिलायझर आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि पोटॅश आहे. त्यानंतर विद्राव्य खतांमध्ये जे नाविन्यपूर्ण ग्रेड्स आहेत त्या ग्रेड्स बद्दल मी आपल्याला माहिती सांगणार आहे. आणि फवारणीची खतं, या फवारणीच्या खतांमध्ये आज तागायत आपण जे 25 किलोच्या बॅग मध्ये आलेलं असायचं तेच खत फवारणीसाठी वापरायचो, 1 किलोच्या पॅकिंग मध्ये येणार. पण फक्त फवारणीसाठीचं जे तंत्रज्ञान आहे त्या खतांचं ते तंत्रज्ञान भारतामध्ये घेऊन येणारी कंपनी म्हणजे ICL इंडिया होय. आता एक एक करून आपण या खतांबद्दलची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत आणि ह्या खतांमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या जमिनींचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या जमिनी या चुनखडीयुक्त जमिनी आहेत असं आपण म्हणतो. आणि मग या कॅल्शियमची उपलब्धता, त्याचबरोबर कॅल्शियम आणि स्फुरदयुक्त खतं जर का वापरली आपण तर त्याचं संयुग एकत्रित तयार होऊन कॅल्शियम फॉस्फेट तयार व्हायचं. आणि म्हणून हे कॅल्शियम फॉस्फेट तयार होऊ नये आणि कॅल्शियम आणि स्फुरदाची उपलब्धता अतिशय सहजपणे पिकांना व्हावी, जे की मुळांची वाढ करण्यामध्ये, मुळांची टोकं वाढ करण्यामध्ये महत्वाची ठरतात. आणि मुळं जर का कार्यक्षम असतील तरच उत्पादन हे चांगल्या प्रकारे मिळतं. आणि म्हणून ICLने जेवढी काही नाविन्यपूर्ण खतं उपलब्ध करून दिलेली आहेत त्या खतांचं वैशिष्ट्य आहे की ते एकमेकांसोबत कम्पॅटिबल आहेत, म्हणजेच सुसंगत आहेत. आणि म्हणून या खतांचं निर्मिती करत असताना आणखीन एक महत्वाची बाब आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे, ते म्हणजे ही खतं तयार करत असताना जे काही रॉ मटेरियल किंवा कच्चा माल वापरला जातो तो कच्चा माल सर्वोच्च गुणवत्तेचा कच्चा माल आपल्याला वापरणं आवश्यक असतं. आणि सर्वोच्च गुणवत्तेचा कच्चा माल जो आहे तो इस्रायलमध्ये आपल्याला बघायला भेटतो. आणि इस्रायलमध्ये जो मृत समुद्र आहे या मृत समुद्रामध्ये प्रामुख्यानं पोटॅश आणि मॅग्नेशियमचे साठे आपल्याला सापडतात. आणि इस्रायलमध्येच नेगेव डेझर्ट या ठिकाणी आपल्याला स्फुरदाचे साठे हे मोठ्या प्रमाणावरती सापडत असतात. आणि मग या मृत समुद्रामधला पोटॅश, मॅग्नेशियम आणि नेगेव डेझर्ट मधला स्फुरद याचं संयुग हे इतर अन्नद्रव्य जसं नत्र असेल किंवा कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील यांच्यासोबत करून वेगवेगळ्या पिकांच्या गरजेनुरूप वेगवेगळ्या मातीच्या प्रकारावरती आधारित आणि त्याचबरोबर पीएच वरती आधारित खतं आणि ज्या पिकांना ज्या रेशोमध्ये अन्नद्रव्यांची गरज आहे त्या रेशोंच्या प्रमाणानुसार आपल्याला खतांची निर्मिती ही करून देण्याचा प्रयत्न ICL इंडियाने केलेला आहे. संपूर्ण जगांची जी खतांची गरज आहे ती खतांची गरज भागवण्यासाठी ICLने 7 ठिकाणी संपूर्ण जगभरामध्ये कारखाने उभे केलेले आहेत. त्यापैकी हॉलंड, अमेरिका, स्पेन, इस्रायल, बेल्जियम आणि इंग्लंड. आणि भारतामध्ये जी काही खतं येतात ती प्रामुख्याने इस्रायलमधील रोटेम येथील कारखान्यामध्ये जी खतं तयार केली जातात ती आपण प्रामुख्याने भारतामध्ये मागवत असतो. या ठिकाणी सर्वात आधी जे नाविन्यपूर्ण खत विद्राव्य खत, ते विद्राव्य खत मी या ठिकाणी मांडत आहे आणि त्या खताचं नाव आहे 8047 अधिक 7% गंधक. आता यामध्ये नायट्रोजन 8% आहे, 47%
पोटॅश आहे आणि 7% गंधक आहे. हानिकारक घटकांचं प्रमाण हे अत्यंत कमी, पीएच 2.8, विद्राव्यता 190 ग्रॅम प्रति लिटर पाणी, आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे खत आणण्याची गरज का भासली, तर त्याचा विचार आपण सगळ्यात आधी केला पाहिजे. आणि या खताला पर्याय म्हणून आज मी तिला आपल्याकडं 13-0-45 आणि 00-50 ही 2 खतं आहेत. आता हे खत 8-0-47 या खतामध्ये जर आपण नत्र आणि पोटॅशचा जर रेशो बघितला तर 1:6 आहे. या उलट 13-0-45 या खतामध्ये हाच नत्र आणि पोटॅशचा जर रेशो आपण बघितला तर 1:3 आहे. आणि 1:6 हा रेशो जो आहे तो प्रामुख्यानं पोटॅशची जास्तीत जास्त उपलब्धता करण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं मदतीला येतो. आणि म्हणून 1:6 हा रेशो पोटॅशचा आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त पोटॅशची उपलब्धता करून देण्यामध्ये NOP पेक्षा आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्यानं कारणीभूत ठरतो. या उलट जर का आपण या खताची तुलना SOP सोबत केली आणि SOP मधला गंधक आणि पोटॅशचा जर रेशो आपण बघितला तर 2.7 असा रेशो आपल्याला दिसतो. तोच रेशो आपण या ग्रेडमध्ये 1:6 या प्रमाणामध्ये गंधक आणि पोटॅश असा रेशो दिलेला असल्यामुळं गंधकाची आणि पोटॅशची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होते. आणि मग एकत्रित गंधक आणि पोटॅश आणि सोबत थोडासा नायट्रोजन हा आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्यामुळं जे फळांचा आकार असेल, फळांची गुणवत्ता किंवा त्याचा अपीरन्स ज्याला आपल्याला म्हणता येईल, प्रथम दर्शनी त्याला जो एकंदरीत आकर्षकपणा जो आहे तो आकर्षकपणा आपल्याला त्या फळांमध्ये दिसून येईल. त्याचबरोबर साठवण क्षमता जी आहे ती साठवण क्षमता त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे टिकवून ठेवण्यामध्ये या 8-0-47 अधिक 7% गंधक या खताचा प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल. आणि सोबत जे काही फळांमध्ये पाण्याचं प्रमाण किंवा साखरेचं प्रमाण किंवा ऍसिडचं प्रमाण हे योग्य प्रकारे राखणं आवश्यक असतं. ते प्रमाण आपण या खतांमध्ये या दिलेल्या पोटॅश आणि गंधकामुळे योग्य प्रकारे राखण्यामध्ये आपल्याला सहकार्य होतं. आणि सोबत रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवण्यामध्ये यामध्ये असणारा पोटॅश आणि गंधक हा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मदत करतो. आणि जसं मी आपल्याला सांगितलं की सुरुवातीलाच की 2.8 pH असल्यामुळं यामध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय सहजपणे होते. त्याचबरोबर याचा सॉल्ट इंडेक्स आणि क्लोराईडचं प्रमाण हे ज्याला आपल्याला म्हणता येईल की या दोन्ही घटकांपासून मुक्त असलेलं हे खत आहे. आणि फर्टिगेशनसाठी हे सर्वात चांगलं खत ज्यामध्ये पोटॅश आणि गंधक या दोनही अन्नद्रव्यांची उपलब्धता प्रामुख्यानं फळ धारणा झाल्यापासून ते फळ परिपक्वता या कालावधीमध्ये या खताचा वापर जर आपण केला तर गुणवत्ता ही आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मिळवण्यासाठी मदत होते. यानंतर जे दुसरं खत मी आपल्या समोर ठेवत आहे ते म्हणजे फर्टिफ्लो 5-45-5 अधिक 8 झिंक. आता यामध्ये विशेष काय आहे असं जर आपण मला विचारलं तर यामध्ये असणारा 8% झिंक हा आपण चिलेटेड स्वरूपामध्ये दिलेला आहे. आणि हा 8% जो झिंक आहे तो प्रामुख्यानं वनस्पतीच्या शरीरामध्ये जी काही संजीवक, संप्रेरक आणि उत्प्रेरक असतात ती संजीवक, संप्रेरक आणि उत्प्रेरक हे प्रामुख्यानं निसर्गतः त्यामध्ये तयार करण्यामध्ये हा झिंक त्या ठिकाणी मदत करत असतो. आणि म्हणून प्रामुख्यानं सुरुवातीच्या म्हणजे जेव्हा जेव्हा आपण भाजीपाल्याचं रोप लागवड करतो त्यावेळेस रोप लागवड केल्यानंतर त्याचं स्थिरीकरण जमिनीमध्ये योग्य प्रकारे करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याचा शेंडा योग्य प्रकारे वाढीला लागण्यासाठी हा झिंक प्रामुख्याने त्या ठिकाणी कारणीभूत ठरतो. त्याचबरोबर या ग्रेडमध्ये आपण 45% स्फुरद दिलेला आहे जो की प्रामुख्यानं आपल्याला सुरुवातीला जी मुळांची वाढ करणं आवश्यक असतं ती मुळांची वाढ करण्यामध्ये प्रामुख्याने मदतीला येतो. आणि जी रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ म्हणतो आपण किंवा ज्याला आपण फुलधारणेपासून ते फळधारणेचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये प्रामुख्याने स्फुरदाची गरज ही मोठ्या प्रमाणावरती आवश्यक असते. आणि त्या कालावधीसाठी म्हणून प्रामुख्याने 5-45-5 अधिक 8 झिंक ही ग्रेड आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ICL उपलब्ध करून दिलेला आहे. 5% नत्र यामधला नायट्रेट स्वरूपामध्ये आहे, 45% स्फुरद आणि 5% पोटॅश आणि यामध्ये असलेला झिंक हा 8% जो की चिलेटेड स्वरूपामध्ये आहे.
या ग्रेडचा सामू जर आपण बघितला तर तो आहे 3 विद्राव्यता आहे 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी. यानंतरची जी दुसरी ग्रेड आहे ती म्हणजे फर्टिफ्लो 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड अधिक यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य सर्व आपण दिलेली आहेत. आता या ग्रेडला मी व्यक्तिशः सर्व गुण संपन्न ग्रेड म्हणतो, कारण यामध्ये नायट्रोजन नायट्रेट स्वरूपामध्ये 12%, स्फुरद 6%, कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात 12%, त्याचबरोबर यामध्ये सर्वच प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य आपण अंतर्भूत केलेली आहेत. आणि यामधला नत्र, स्फुरद, पालाश आणि कॅल्शियम याचा जर रेशो आपण बघितला तर 2:1:4:2 या प्रमाणामध्ये आपण या ग्रेडमध्ये नत्र, स्फुरद, पालाश आणि कॅल्शियमचा रेशो उपलब्ध करून दिलेला असल्यामुळं सर्वच भाजीपाला पिकांमध्ये कॅल्शियमची गरज ही फुलधारणा होण्यापूर्वी 70 ते 80% कॅल्शियम त्या ठिकाणी उपलब्ध होणं आवश्यक असतं. आणि नेमकं आपली जी भाजीपाला उत्पादनामध्ये जी चूक होते ती म्हणजे काय, की आपण कॅल्शियमचा वापर किंवा कॅल्शियम नायट्रेटचा वापर किंवा बोरोनेटेड कॅल्शियमचा वापर हा प्रामुख्यानं आपण फुलधारणा झाल्यापासून पुढे करतो. मी शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती करेन की जर का आपण 70 ते 80% कॅल्शियम हा कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये जर पिकांना उपलब्ध करून दिला भाजीपाला पिकांना, तर त्या ठिकाणी फुलधारणा, फळधारणा, त्याचबरोबर बोरॉनची उपलब्धता, सेटिंग, फुलगळ ही कमी होऊन त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे फुलांची फुलधारणा असेल किंवा उत्पादनक्षम वाढ जी आहे ती उत्पादनक्षम वाढ त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मिळेल. म्हणून कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये भाजीपाला उत्पादनामध्ये सर्वात महत्वाची जी ग्रेड आहे, जिला मी सर्व गुण संपन्न ग्रेड अशी म्हणतो, ती म्हणजे 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आपण या ग्रेडमध्ये दिलेले आहेत. या ग्रेडचा पीएच सामू 3.7 आणि विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी अशी आपण दिलेली आहे. यानंतर आयसीएलच्या 2 प्रीमियम ग्रेड आहेत. त्यापैकी पहिली पेटेंटेड मॅकफॉस नावाची ग्रेड, ज्याच्यामध्ये 0.55-18 असं आपण या ग्रेडला म्हणतो. 55% स्फुरद, 18% पोटॅश आणि 7% मॅग्नेशियम हा मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये आपण दिलेला आहे. यामध्ये विशेष काय आहे असं विचारलं तर मी आपल्याला सांगेन की यामध्ये असणारा 7% मॅग्नेशियम जो आहे तो मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये दिलेला असल्यामुळे जमिनीमध्ये असणारे जेवढे काही जीवाणू आहेत ते ऑक्सिजन त्या ठिकाणी घेतात आणि मॅग्नेशियम पिकांना उपलब्ध करून देतात. म्हणून ऑक्साईड फॉर्म मधली खतांमध्ये मॅग्नेशियम हा यामध्ये दिलेला असल्यामुळं मॅग्नेशियमची उपलब्धता ही प्रामुख्यानं महत्वाची ठरते. आणि हा मॅग्नेशियम प्रामुख्यानं पिकांमधील पानं जे आहेत, पानांना कार्यक्षम ठेवण्यामध्ये, पानांचा आकार वाढवण्यामध्ये, पानांचा हिरवेगारपणा वाढवण्यामध्ये आणि त्याचबरोबर ज्याला आपण सर्वात महत्वाची बाब म्हणतो वनस्पतीच्या वाढीमध्ये, ती म्हणजे प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे, ती प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आणि तिचा वेग हा अतिशय योग्य प्रकारे टिकवून ठेवून मुळांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उचल आणि तोच प्रकाश संश्लेषण याचं जे सिंक्रोनायझेशन जे आहे ते सिंक्रोनायझेशन करण्यामध्ये मॅग्नेशियम हा अत्यंत महत्वाचा घटक असल्यामुळं त्या ठिकाणी या ग्रेडमध्ये आपण स्फुरद जो की 55% आहे तो स्फुरदासोबत या ठिकाणी 7% मॅग्नेशियम जो की स्फुरदासोबत कम्पॅटेबल असलेला स्फुरद आपण या ग्रेडमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. आणि सोबत 18% पोटॅश आणि हे फक्त आणि फक्त आयसीएलच्या पेटेंटेड टेक्नॉलॉजीनं शक्य झालेलं आहे. यामध्ये याचा सामू जर आपण बघितला तर तो आहे 3.7, विद्राव्यता जी आहे ती 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी. आणि या ग्रेडचा आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे काय, की जिथं कुठं जड पाणी असेल किंवा जिथं कुठं चुनखडीयुक्त जमिनी असतील त्या जमिनींमध्ये सुद्धा यामध्ये असणाऱ्या स्फुरदाचं संयुग हे त्या कॅल्शियम सोबत न होता कॅल्शियमची उपलब्धता आणि सोबत स्फुरदाची उपलब्धता, सोबत मॅग्नेशियमची उपलब्धता, सोबत पोटॅशची उपलब्धता अतिशय सहजतेनं करून देण्यामध्ये या ग्रेडचा आपल्याला फायदा होतो. म्हणून ही ग्रेड प्रामुख्यानं आपल्याला ओव्हरऑल प्रकाश संश्लेषणाचा जो वेग आहे तो वेग वाढवण्यामध्ये महत्वाची ठरते. यानंतर सर्वात प्रीमियम असणारी ग्रेड आयसीएलची म्हणजे पिकासिड 0-60-20, 60% स्फुरद, 20% पोटॅश असे 80% अन्नद्रव्य
देणारी ही ग्रेड. या ग्रेडचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ग्रेडमध्ये एकत्रित आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिसळून देता येतं. या ग्रेडचा पीएच 2.2, विद्राव्यता ही 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी. म्हणजेच सामू जर आपण बघितलं तर आतापर्यंत सांगितलेल्या ग्रेडमध्ये सर्वात कमी सामू, आणि विद्राव्यता जर आपण बघितली तर आतापर्यंत सांगितलेल्या ग्रेडमध्ये सर्वात जास्त विद्राव्यता ही आपल्याला या ग्रेडमध्ये आढळून येईल, म्हणजे 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी. आता या ग्रेडमध्ये म्हणजे 0-60-20 पिक ऍसिड या ग्रेडमध्ये जर का आपण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्रित मिसळलं तर उजव्या बाजूचा जो जार आहे त्यामध्ये आपल्याला दाखवण्यात आलेला आहे की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पिक ऍसिड सोबत मिसळून सुद्धा त्या ठिकाणी अतिशय स्वच्छ अशा प्रकारचं द्रावण आपल्याला मिळतं. याचाच अर्थ काय की त्या द्रावणामध्ये असणारं कॅल्शियम, मॅग्नेशियम, त्याचबरोबर पोटॅश आणि स्फुरद याची उपलब्धता अतिशय सहजपणे त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच यामध्ये असणारा स्फुरद हा कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत कम्पॅटिबल आहे. या उलट इतर कंपन्यांच्या खतांसोबत जर आपण स्फुरदयुक्त खतांसोबत जर आपण तुलना केली या खताची, तर त्यामध्ये जर का आपण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्रित मिसळण्याचा प्रयत्न केला तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं संयुग हे स्फुरदासोबत होऊन कॅल्शियम फॉस्फेट आणि मॅग्नेशियम फॉस्फेट त्या ठिकाणी तयार होईल, आणि मग अशा प्रकारचं गढूळ द्रावण जे की डाव्या बाजूच्या जारमध्ये आपण दाखवलेलं आहे, असं गढूळ द्रावण हे त्या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला दिसून येईल. आणि मग यावरनं आपल्याला लक्षात येईल की पिक ऍसिड हे प्रामुख्यानं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याच्यासोबत कम्पॅटेबल किंवा सुसंगत असणारं खत. आणि जेवढी काही खतं मी आज आपल्याला युनिक ग्रेड्स ज्या सांगितल्या किंवा इनोव्हेटिव्ह फर्टिलायझर जे आपल्याला सांगितले, त्यामध्ये सगळ्यात आधी 8-0-47 जो की NOP किंवा 13-0-45 आणि SOP ला अतिशय चांगल्या प्रकारे पर्याय ठरणारं खत, जे की पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता अतिशय सहजपणे करून देतं. त्याचबरोबर 12-6-22 हे सर्व गुण संपन्न खत मी आपल्याला सांगितलं. त्याच्यामध्ये कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे आणि सोबत सर्वच प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्ये आपण दिलेली असल्यामुळं कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये वापरण्यासाठी अतिशय चांगलं असणारं खत. त्याचबरोबर मी नंतर 5-45-5+8 झिंकचा उल्लेख केला. 8% चिलेटेड झिंक असणारं हे खत प्रामुख्यानं सुरुवातीला रोप जे आहे जमिनीमध्ये स्थिर करण्याच्या दृष्टीनं, शेंडा वाढ करण्याच्या दृष्टीनं आणि नंतरच्या कालावधीमध्ये फुलधारणा आणि फळधारणा करण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असणारी ही ग्रेड. त्यानंतर मॅकफॉस आणि पिक ऍसिड या 2 प्रीमियम ग्रेड बद्दल आपल्याला माहिती दिली. या सर्वच ग्रेडचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर अत्यंत चांगली विद्राव्यता आणि सर्वात कमी पीएच अशा प्रकारची खतं आपल्या महाराष्ट्रामधील शेतीमध्ये, जिथं की अल्कलाईन जमिनी म्हणल्या जातात, त्या अल्कलाईन जमिनीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत असणाऱ्या खतांची उपलब्धता ही ICLनी आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी करून दिलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये हानिकारक घटकांचं जे प्रमाण आहे ते सुद्धा आपण अत्यंत कमी ठेवलेलं आहे. त्यामुळे शाश्वत शेतीसाठी किंवा पर्यावरणाचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं सुद्धा ही खतं आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मदत करतील, अशी ही खतं म्हणजेच ICLची विद्राव्य खतं. आता आपण दुसऱ्या टॉपिककडे वळूया. दुसरा टॉपिक म्हणजे विद्राव्य खतांचा मध्ये फवारणीसाठीची जी खतं आहेत ती फवारणीसाठीची खतं आता आज तागायत आपण 12-61-0-0-52-34, 13-0-45, 0-0-50 अशा प्रकारच्या खतांची फवारणीसाठी वापर केलेला आहे. पण ह्या खतांची जर का फवारणी केली तर डाव्या बाजूचं जे पान आहे तशा प्रकारची पाण्याची थेंब हे संपूर्ण पानावरती आपल्याला पसरलेली दिसून येतील आणि थोड्या वेळानंतर ते पाण्याचे थेंब हे खाली गळून पडतील. आणि जर का आपण यामध्ये स्टिकर वापरलं नाही, स्प्रेडर वापरलं नाही, तर यामध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अत्यंत कमी त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येईल. म्हणून याची गरज लक्षात घेऊन ICL इंडियाने बेन गुरियन युनिव्हर्सिटी सोबत संशोधन करून ICLने काही फवारणीच्या खतांची निर्मिती केली आणि यामध्ये ज्या 4 ग्रेड आपण भारतामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत त्याची फवारणी जर का केली तर उजव्या बाजूचं जे पान आहे त्या पानावरनं आपल्याला लक्षात येईल की अतिशय छोट्या छोट्या आकाराचे पाण्याचे थेंब हे संपूर्ण पानावरती आपल्याला पसरलेले दिसून येतील. याचाच अर्थ काय की हे पसरण्यामागचं कारण काय, तर यामध्ये असणारं जे खतांसोबत दिलेलं स्प्रेडर
ते आपल्याला अतिशय छोट्या छोट्या आकाराचे पाण्याचे थेंब संपूर्ण पानावरती पसरवण्यास मदत करतं. त्याचबरोबर हे पाण्याचे थेंब खाली गळून पडत नाहीत, कारण या ग्रेड मध्ये आपण स्टिकर दिलेला आहे, त्यामुळे घेण्याची आपल्याला गरज नाही. आणि सोबत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की या अन्नद्रव्यांची पर्णरंध्राद्वारे जे शोषण आहे ते शोषण योग्य प्रकारे होण्यासाठी पानांमध्ये जे आर्द्रता टिकवून ठेवणं आवश्यक असतं, ती आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी या ग्रेडमध्ये आपण ह्युमेक्टंट दिलेला आहे. म्हणजेच स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट या तिन्हींचा एकत्रित परिणाम म्हणजे जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता ही फवारणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. आणि आणखीन सर्वात महत्वाची बाब म्हणजे काय, की जेवढी काही ही खतं आपण तयार केलेली आहेत ती कीटकनाशकांसोबत, रोगनाशकांसोबत, त्याचबरोबर संजीवकांसोबत ही कंपॅटिबल असणारी खतं, त्यामुळे त्यांचा आपण एकत्रित फवारणीसाठी या ठिकाणी उपयोग करू शकतो. अशी ही 4 खतं ICL इंडियाने भारतामध्ये आणलेली आहे. त्यामध्ये पहिलं जे खत आहे स्टार्टर या नावावरनं आपल्याला लक्षात येईल की सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये फवारणीसाठी आवश्यक असणारं खत, यामध्ये 11% नत्र, 36% स्फुरद, 24% पोटॅश आणि सर्वच सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता आपण करून दिलेली आहे. आणि सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये आपण हे फवारणीसाठी शिफारस केलेली आहे. सर्वसाधारणपणे जिथं कुठं पानं ही अतिशय डेलिकेट असतील किंवा नाजूक असतील त्या ठिकाणी 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, आणि ज्या ज्या ठिकाणी पानं ही अतिशय जाड असतील त्या ठिकाणी 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी असं आपण प्रमाण या स्टार्टर ग्रेडचं सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये फवारणीसाठी सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरी जी ग्रेड आहे ती म्हणजे बूस्टर, 8% नत्र, 16% स्फुरद, 39% पोटॅश, आणि याही ग्रेडमध्ये आपण सर्वच प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य हे अंतर्भूत केलेले आहेत. आणि या ग्रेडचा उपयोग हा प्रामुख्यानं पहिलं फूल लागल्यापासून ते पहिलं फळ लागेपर्यंतच्या कालावधीमध्ये जर का आपण केला तर जास्तीत जास्त फुलधारणा त्या ठिकाणी होऊन, फुलगळ कमी होऊन जास्तीत जास्त फळांचं सेटिंग हे आपल्याला त्या ठिकाणी करण्यामध्ये या बूस्टर ग्रेडचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होतो. त्याचबरोबर यानंतरची जी तिसरी ग्रेड आहे ती म्हणजे फ्रूट, ज्यामध्ये 12% नत्र, 5% स्फुरद, 27% पोटॅश आणि त्याचबरोबर 8% कॅल्शियम, हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात, आणि यामध्येही आपण सर्वच सूक्ष्म अन्नद्रव्य अंतर्भूत केलेली आहे. या ग्रेडचा उपयोग प्रामुख्याने पहिलं फळ लागल्यापासून ते संपूर्ण फळ तयार होईपर्यंतच्या कालावधीमध्ये या ग्रेडचा वापर जर आपण केला तर फळांचा आकार असेल, फळांवरती येणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता असतील, किंवा जे फळांची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी अतिशय चांगल्या प्रकारे देण्याच्या दृष्टीनं या फ्रूट ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि चौथी ग्रेड 0-49-32 म्हणजे ज्या ग्रेडमध्ये आपण 49% स्फुरद आणि 32% पोटॅश दिलेला आहे, या ग्रेडचा वापर ज्या ज्या वेळेस वातावरणामध्ये किंवा जमिनीमध्ये विपरीत परिस्थिती निर्माण होते किंवा ज्या ज्या वेळेस रोग मोठ्या प्रमाणावरती येण्याची शक्यता असते त्या त्यावेळेस या ग्रेडचा वापर जर का आपण फवारणीसाठी केला तर आपल्या रोपांची, झाडांची रोगप्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी वाढवण्यामध्ये या ग्रेडचा फायदा आपल्याला होतो. आणि सोबत स्फुरदाची उपलब्धता आणि पोटॅशची उपलब्धता त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रामुख्याने या ग्रेडचा वापर आपल्याला करता येतो. अशा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला फांद्या मजबूत करावायच्या आहेत किंवा फळ काडी किंवा फळ फांदी ज्याला आपण ती मजबूत करायची आहे, अशा ठिकाणी आपल्याला या ग्रेडचा जर वापर केला तर अतिशय चांगल्या प्रकारचे परिणाम हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. अशा या 4 ग्रेड स्टार्टर, बूस्टर, फ्रूट, पिकवॉन या 4ही ग्रेडचा मी जसं आपल्याला सांगितलं तसं इतर कीटकनाशकांसोबत, रोगनाशकांसोबत हे कम्पॅटेबल असल्यामुळे त्यासोबत आपल्याला या खतांचा वापर करता येतो. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे 5 ग्रॅम जर का पानं आपली नाजूक असतील तर, आणि 10 ग्रॅम जर का आपली पानं जाड असतील तर. नाजूक म्हणजे टोमॅटोचं पान असेल किंवा आपल्याला सांगता येईल की द्राक्षाचं पान असेल, अशा ठिकाणी 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, आणि जर का आपलं ऊसासारखं पान असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे या खताचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. अशी ही 4
खतं फवारणीची ICLनी बाजारामध्ये दाखल केलेली आहेत, जी की फक्त आणि फक्त फवारणीसाठीची खतं आहेत. यानंतर जर का आपण जमिनीमधून द्यावयाच्या खताकडे आलो तर पॉलिसल्फेट नावाचं खत ICLनी भारतामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. यामध्ये पोटॅशियम 13.5%, कॅल्शियम 16.5%, मॅग्नेशियम 5.5% आणि गंधक हा 18.5% या प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. असं हे 4-in-1 खत ICL इंडियाने भारतामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. यामध्ये क्लोराईड हे अत्यल्प प्रमाणात आहे आणि याच्यामध्ये असणार या खताचा जो सामू आहे तो न्यूट्रल सामू आहे. आता हे खत नेमकं येतं कुठून? तर हे खत जे इंग्लंडमध्ये बॉल्बी माइन्स आहेत त्या बॉल्बी माइन्समध्ये पॉलीहॅलाइटच्या माइन्स आपल्याला मिळतील. या पॉलीहॅलाइटच्या माइन्समध्ये जो गंधकयुक्त खनिज मिळतो त्या गंधकयुक्त खनिजापासून या गंधकयुक्त खनिज आपण बारीक करतो, चुरा करतो, भुगा करतो, चाळणी करतो, चाळणी करून बॅगिंग करतो, बॅगिंग करून संपूर्ण जगभरामध्ये या खताचं वितरण करतो. त्यामध्ये यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की हे खत तयार करण्यासाठी कुठल्याही कारखान्यामध्ये नेलं जात नाही आणि त्यामुळं कार्बनचं उत्सर्जन हे अत्यंत कमी होतं आणि कार्बनचं उत्सर्जन कमी होत असल्यामुळं वातावरणाला पूरक असणारं, जमिनीला पूरक असणारं, त्याचबरोबर गुणवत्तेसाठी पूरक असणारं, त्याचबरोबर उत्पादन वाढ करण्यासाठी पूरक असणारं खत म्हणून पॉलिसल्फेट या खताचा आपल्याला म्हणता येईल. आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे याची उपलब्धता डायरेक्ट खाणींमधून शेतकऱ्यांपर्यंत करून दिली जात असल्यामुळं हे चारही अन्नद्रव्य निसर्गतः आपल्याला मिळणारी अन्नद्रव्य हे आपल्याला उपलब्ध करून दिली जातात. आणि म्हणून जेवढी काही प्रगत राष्ट्र आहेत त्या प्रगत राष्ट्रांमध्ये अमेरिका, कॅनडा, युरोपियन युनियन, UK, इटली, जर्मनी, नेदरलँड, इस्रायल या सर्वच देशांनी या खताला सेंद्रिय खत म्हणून मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर ज्या सेंद्रिय खत प्रमाणीकरण करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यामध्ये इन्फोएक्सजन असेल, OFNG असेल, ओमरी असेल, या सर्वच यंत्रणांनी या खताला सेंद्रिय खत म्हणून मान्यता दिलेली आहे. या खताचा pH मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे न्यूट्रल असल्यामुळे यामध्ये असणारे जे काही अन्न घटक आहेत पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक हे मातीच्या पाण्याच्या संपर्कामध्ये आल्याच्या नंतर वनस्पतीच्या वाढीच्या आवश्यकतेनुसार या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देणारं खत म्हणजे पॉलिसल्फेट. इतर अन्नद्रव्यांसोबत कम्पॅटेबल असणारं खत म्हणजे पॉलिसल्फेट. त्याचबरोबर जी काही गुणवत्ता आहे गुणवत्तेसाठी आवश्यक असणारे आणि मुळांची वाढ योग्य प्रकारे करण्यासाठी कॅल्शियम, गंधक हे या ग्रेडमध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत आणि गुणवत्तेवरती परिणाम करणारा पोटॅश या ग्रेडमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. आणि सोबत मॅग्नेशियम जो की प्रकाश संश्लेषणाचा वेग कार्यान्वित करत असतो तो मॅग्नेशियम सुद्धा आपण या ग्रेडमध्ये दिलेला आहे. आणि हे चारही घटक सेंद्रिय स्वरूपामध्ये असल्यामुळे आपल्याला आपल्या जमिनीची त्याचबरोबर पिकांची उत्पादन क्षमता आपल्याला वाढवण्यामध्ये अतिशय कामाला येते. आणि या खताची उपलब्धता ही प्रामुख्याने आपण पावडर फॉर्म मध्ये भारतामध्ये करून दिलेली आहे. या खताचा उपयोग जर का आपली पिकं 3 महिने कालावधीची असतील तर 50 किलो ते 75 किलो प्रति एकरी, जर का आपली पिकं 3 महिने ते 6 महिने कालावधीची असतील तर 75 ते 100 किलो प्रति एकरी, आणि जर का 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीची पिकं असतील तर त्या ठिकाणी 100 ते 150 किलो प्रति एकरी असं एक ठोकताळा म्हणून या खताच्या व्यवस्थापन आपल्याला बेसल ऍप्लिकेशनला करणं आवश्यक आहे. आणि जर का 1 वर्षाच्या कालावधीची पिकं असतील तर वर्षामध्ये 2 वेळेस या खतांचं व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता आजच्या महत्वाच्या विषयाकडे आपण येऊ ते म्हणजे उन्हाळी भाजीपाला लागवड. यामध्ये अन्नद्रव्यांचं महत्व आणि अन्नद्रव्यांचं महत्व अधोरेखित करत असताना सगळ्यात आधी जे पहिलं न्यूट्रिएंट येतं ते म्हणजे नायट्रोजन, ज्याला आपण सर्वार्थानं आपल्या एखाद्या भाजीपाल्याचं जीवन असं आपल्याला म्हणता येईल. आणि संपूर्ण नायट्रोजन हा प्रामुख्यानं स्फुरद आणि पोटॅशची उपलब्धता करून देण्यामध्ये आपल्याला मदतीचा असतो. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भाजीपाला पिकांमध्ये नत्र आणि पोटॅश हा रेशो त्या ठिकाणी ठरवत असतो की जास्तीत जास्त नत्राची उपलब्धता करून द्यायची की पोटॅशची उपलब्धता करून द्यायची. आणि म्हणून पोटॅश हा भाजीपाला उत्पादनामध्ये अतिशय महत्वाचा असल्यामुळं नत्र हा नेहमी खाली राहिला पाहिजे आणि पोटॅश हा वर राहिला पाहिजे. अशा पद्धतीनं नियोजन हे आपल्याला खत व्यवस्थापन करत असताना करावायचं आहे. ते कसं ते पुढे मी आपल्याला सांगणार आहे.
त्यानंतर स्फुरदाचा जर विचार केला तर प्रामुख्याने जी मुळांची वाढ आहे किंवा कार्यक्षम मुळांची जी वाढ आहे ती कार्यक्षम मुळांची वाढ करण्यामध्ये जर का कुठला घटक सर्वात महत्वाचा असेल तर तो म्हणजे स्फुरद. त्याचबरोबर जी काही उत्पादनक्षम वाढ असेल, मग त्यामध्ये फुलं असतील, फळधारणा असेल, ही सगळं फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग हे प्रामुख्याने घडवण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल जर कशाचा असेल तर तो परत स्फुरदाचा आहे. आणि जे वाढ ज्याला आपण म्हणतो ती वाढ करण्यामध्ये म्हणजे सेल डिव्हिजन किंवा पेशींचं विभाजन करण्यामध्ये आणि पेशींची रचना करण्यामध्ये प्रामुख्यानं स्फुरदाचा रोल हा अत्यंत महत्वाचा आहे. यानंतर येऊया आपण पोटॅशकडे. आणि पोटॅशमध्ये जर का संपूर्ण भाजीपाला पिकांमध्ये सर्वात महत्वाची बाब जर कुठली असते तर ती म्हणजे संपूर्ण भाजीपाल्यामध्ये असणारं जे पाण्याचं वहन आहे, त्याचबरोबर कॅटायनचं वहन आहे, ते जर का योग्य प्रकारे आपण ठेवलं आणि ते योग्य प्रकारे ठेवण्यासाठी प्रामुख्याने पोटॅश हा त्या ठिकाणी कारणीभूत ठरतो. जर का पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर लवकरात लवकर आपला भाजीपाला हा कीड आणि रोगांना बळी पडतो. आणि जर का पाण्याचं वहन योग्य प्रकारे झालं तर त्या ठिकाणी कीड आणि रोग प्रतिकारक शक्ती ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी वाढते. आणि प्रामुख्यानं फळांमध्ये जे पाण्याचं वहन होत असतं ते योग्य प्रकारे जर आपण नियंत्रित केलं पोटॅशच्या माध्यमातून तर फळं सुद्धा आपल्याला चांगल्या गुणवत्तेची मिळतात. आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये पोटॅश हा अत्यंत महत्वाचा असतो. कॅल्शियम जो की आपल्या महाराष्ट्रामध्ये चुनखडीयुक्त जमिनीमध्ये उपलब्धतेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा घटक आणि दुर्लक्षित घटक असं आपल्याला म्हणता येईल. कॅल्शियमचा वापर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कॅल्शियमचं वहन हे खालून वर होत असतं. आणि जेव्हा खालून वर होत असतं असं आपण म्हणतो तेव्हा कॅल्शियमची उपलब्धता ही जमिनीमधूनच होणं आवश्यक असतं. आणि चुनखडीयुक्त जमिनींमध्ये कॅल्शियमची उपलब्धता ही प्रामुख्यानं स्फुरदयुक्त खतं ज्या वेळेस आपण वापरतो त्यावेळेस याचं संयुग त्या ठिकाणी तयार होऊन कॅल्शियमची उपलब्धता होत नाही. आणि म्हणून मुळांची जी टोकं आहेत त्या मुळांच्या टोकांवरती असणारी जी रूट कॅप आहे ती डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याच्या माध्यमातून अन्नद्रव्यांचं जे शोषण आहे ते करण्याच्या दृष्टिकोनातून कॅल्शियम हा अत्यंत महत्वाचा घटक ठरतो. आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 70 ते 80% कॅल्शियम हा कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये जर का आपण करून दिला तर त्या ठिकाणी नत्र, फेरस, झिंक, बोरॉन, कॉपर, मॅग्नीज या अन्नद्रव्यांची सुद्धा उपलब्धता या योग्य प्रकारे होते. आणि प्रामुख्यानं बोरॉनचा आपल्याला विचार त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि जर का बोरॉनची उपलब्धता, कॅल्शियम आणि बोरॉन एकत्रित काम करत असल्यामुळं बोरॉनची उपलब्धता कॅल्शियमच्या उपलब्धतेवरती अवलंबून असते. आणि म्हणून फुलधारणा आणि फळधारणा यामध्ये सर्वात महत्वाचा रोल हा कॅल्शियमचा आहे. आणि गुणवत्तापूर्वक फळधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून जसं की टोमॅटोचं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे तर ते फळ योग्य प्रकारे मिळण्याच्या दृष्टीनं कॅल्शियम हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यामुळे या घटकाकडे येणाऱ्या काळात आपल्याला बारकाईने बघणं आवश्यक आहे. मॅग्नेशियम बद्दल मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलंय की पानांचा आकार, पानांची ज्याला आपण म्हणू की लांबी, रुंदी, त्याचबरोबर हिरवेगारपणा, त्याचबरोबर प्रकाश संश्लेषणाचा जो वेग आहे तो नियंत्रित करण्यासाठी किंवा तो वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक जर कुठला असेल तर तो आहे मॅग्नेशियम. आणि जर का मॅग्नेशियम आपण योग्य प्रकारे उपलब्ध करून दिला तर वरती पानं आणि खाली मुळं याचं सिंक्रोनायझेशन अपटेक आणि प्रकाश संश्लेषणाच्या या सिंक्रोनायझेशन मध्ये होतं. आणि हे सिंक्रोनायझेशन जर का व्यवस्थित झालं तरच आपल्याला जी उत्पादनक्षम वाढ आहे ती उत्पादनक्षम वाढ त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळते. आणि म्हणून या मॅग्नेशियमला केंद्रीय घटक मानलं जात आहे इतर अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने. जर का आपण सल्फरचा विचार केला, सल्फर बद्दल आपण सर्वजण ज्ञात आहात आणि सल्फरचा वापर आपण सर्व शेतकरी करतही आहात. पण प्रामुख्यानं मुळांची जडणघडण, प्रकाश संश्लेषणामध्ये मदत, त्याचबरोबर जे साठवणूक क्षमता असेल किंवा फळांची गुणवत्ता असेल त्यामध्ये प्रामुख्यानं गंधकाचं कार्य हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि गंधक हा आपल्याला प्रामुख्यानं महत्वाचा ठरतो. सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी जर आपण विचारात घेतलं तर प्रामुख्यानं झिंक, फेरस, मॅग्नीज या 3 घटकांपैकी झिंक हा अत्यंत महत्वाचा आणि सर्वात जास्त याची ज्याला आपल्याला म्हणता येईल की कमतरता ही
आपल्याला भाजीपाला पिकांमध्ये पाहता येईल आणि ही कमतरता ही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अत्यंत बारकाईनं बघणं आवश्यक आहे. कारण जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की झिंक हा असा घटक आहे की पूर्ण भाजीपाला पिकाला हे त्या पोलादाप्रमाणे तयार करणं, जसं आपण करोनामध्ये म्हणतोय की झिंकयुक्त टॅबलेट्स आपण घेतल्या तर तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती किंवा त्या करोना व्हायरसशी लढण्याची ताकद तुमची वाढते. पण फळझाडांमध्ये किंवा भाजीपाला पिकांमध्ये झिंक जर का आपण योग्य प्रकारे उपलब्ध करून दिला तर त्यामध्ये असणारे जे संजीवक, संप्रेरक, उत्प्रेरक याचं वहन जे आहे ते योग्य प्रकारे होतं आणि वाढ जी आहे ती अतिशय योग्य प्रकारे त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये आपण झिंकचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या खालोखाल मग फेरस आणि मॅग्नीज जे की ओव्हरऑल प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला मदत करत असतात आणि ओव्हरऑल जे श्वासोच्छवासाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला मदतीला येतात. त्या दोन्ही घटकांचाही विचार आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. जर का गावखुरातली रानं असतील तर त्या ठिकाणी आपल्याला फेरसची कमतरता ही मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. म्हणून फेरस सल्फेटचा वापर असेल किंवा चिलेटेड फेरसचा वापर असेल किंवा इडा फेरसचा वापर असेल तो त्या ठिकाणी आपल्याला करणं आवश्यक आहे. बोरॉनची कमतरता मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कॅल्शियमच्या उपलब्धतेवरती अवलंबून असते आणि म्हणून नायट्रोजनची उपलब्धता, बोरॉनची उपलब्धता आणि पॉलिनेशन, फळधारणा यामध्ये सर्वात महत्वाचा घटक जरी थोड्या प्रमाणामध्ये असला आवश्यक तरी अत्यंत महत्वाचा. आणि याचं प्रमाण जर का कमी झालं किंवा जास्त झालं तर त्याचा परिणाम हा अतिशय मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी उत्पादनक्षम वाढीवरती होत असतो आणि म्हणून आपल्याला तो परवडणार नाही आणि या बोरॉनचा उपयोग हा आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे. कॉपर आणि मॉलिब्डेनम याबद्दल मी फारसं सांगणार नाही, पण मॉलिब्डेनम हा जमिनीमध्ये जे वातावरणामध्ये असणारा जो नत्र आहे त्याचं फिक्सेशन करण्यामध्ये आपल्याला मदत करणारा घटक आहे. आणि कॉपर हा प्रामुख्यानं जे इलेक्ट्रॉन्सचं वहन आहे ते वहन करण्यामध्ये आपल्याला मदत करतं आणि प्रामुख्यानं हरितद्रव्य संश्लेषणामध्ये त्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. भाजीपाला पिकांचा जर का विचार केला आपण तर ही स्लाइड या ठिकाणी अत्यंत महत्वाची ठरेल आणि फारसं लक्ष या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी देणं आवश्यक आहे. असं मी सांगेन की नेमकं अन्नद्रव्याची गरज ही कुठल्या परिस्थितीमध्ये, कुठल्या पिकांमध्ये, कशा पद्धतीनं आवश्यक असते ही ग्रोथ स्टेजेस वरती त्यामध्ये अवलंबून आहे. आणि नत्राचा जर का आपण विचार केला तर 60% नत्र हा कायिक वाढीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी जाणं आवश्यक असतं आणि उर्वरित 40% नत्र हा प्रामुख्यानं आपल्याला फळांचं सेटिंग झाल्यापासून ते फळ पूर्ण तयार होईपर्यंतच्या कालावधीमध्ये 40% नत्र हे त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे. नेमकं या ठिकाणी आपण काय करतो की 60% नत्राच्या ऐवजी सर्वसाधारणपणे 80 ते 90% नत्र हे प्रामुख्याने आपण कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये वापरतो. पण फ्रूट सेटिंग झाल्यापासून ते फळ तयार होईपर्यंतच्या कालावधीमध्ये जे 40% नत्र आवश्यक असतं ते 40% नत्र आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत नाही. टोमॅटो सारख्या पिकांमध्ये जिथं की परत परत तोडे येतात किंवा परत परत आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन घेणं आवश्यक असतं अशा पिकांमध्ये या नत्राचा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती फटका बसू शकतो. जर का आपण स्फुरदाचा विचार केला तर 50% स्फुरद हा सुरुवातीच्या मुळांच्या वाढीच्या वेळेस आवश्यक असतो आणि ती मुळांची वाढ जर का योग्य प्रकारे झाली तर पुढे मग फ्लॉवरिंग सुरुवात झाल्यापर्यंत ते फळांचं सेटिंग होईपर्यंत 25% स्फुरद आणि उर्वरित 25% स्फुरद हा फळधारणा होत असताना किंवा फळांची वाढ होत असताना आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असते. पोटॅशचा जर विचार आपण केला तर 35% पोटॅश हा सुरुवातीच्या कालावधीमध्ये, 35% पोटॅश हा फुलधारणा ते फळधारणा या कालावधीमध्ये आणि उर्वरित 30% पोटॅश हा फ्रूट डेव्हलपमेंटच्या कालावधीमध्ये आपल्याला देणं आवश्यक असतं. आणि नेमकं आपण भाजीपाला पिकांमध्ये 80 ते 90% पोटॅश हा आपण नंतर विचार करतो आणि सुरुवातीला त्याचा विचार आपण करत नाही. जर का आपण कॅल्शियमचा विचार केला तर सुरुवातीला मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कायिक वाढीच्या कालावधीमध्ये 70% कॅल्शियम हा त्या ठिकाणी देणं आवश्यक असतं आणि फ्रूट सेटिंग झाल्यापासून म्हणजे फ्लावर आणि फ्रूट सेटिंग झाल्यापासून ते पुढे फ्रूट डेव्हलपमेंटच्या कालावधीमध्ये 30% कॅल्शियमची आवश्यकता असते. आणि यामध्ये पण आपली जी चूक होते
ते म्हणजे फ्लॉवरिंग पासून पुढे आपण कॅल्शियमचा विचार करतो आणि जी की गरज आहे सुरुवातीला विचार करण्याची. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जर आपण विचार केला तर कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये 30% सूक्ष्म अन्नद्रव्य, फ्रूट सेटिंगच्या वेळेस 40% आणि फ्रूट डेव्हलपमेंटच्या वेळेस 30% अशा पद्धतीनं सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी करून देणं आवश्यक असतं. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची जी 2 अन्नद्रव्ये आपल्याला सांगितली ते म्हणजे झिंक आणि बोरॉन, याकडे आपल्याला प्रामुख्यानं या पद्धतीनं लक्ष देणं आवश्यक आहे. आता येऊ आपण वेगवेगळ्या उन्हाळ्या हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या भाजीपाला पिकांमध्ये, आणि सर्वात आधी मी आपल्याला सिमला मिरची या पिकाबद्दल या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी मी जे सिमला मिरचीचं जे पीक आहे ते सर्वसाधारणपणे 6 महिने कालावधीचं जरी असलं तरी प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी जे नत्र, स्फुरद, पालाश याचं जे किलोमध्ये आपल्याला प्रति एकरी या ठिकाणी किती दिलं पाहिजे प्रमाण हे या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. आणि यामध्ये आपण जर सर्वात महत्वाची बाब या ठिकाणी लक्षात घेतली असेल तर ती म्हणजे सर्वात जास्त अन्नद्रव्याची आवश्यकता ही 3ऱ्या महिन्यामध्ये असते. आणि या 3ऱ्या महिन्यामध्ये जर का अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यामध्ये आपण थोडंफार पण जर हलगर्जीपणा केला तर त्याचा परिणाम हा आपल्याला प्रामुख्यानं उत्पादनावरती अतिशय विपरीत झालेला दिसून येतो. आणि यामध्ये 17 ते 18 किलो नत्र, 10 ते 11 किलो स्फुरद, 21 ते 22 किलो पोटॅश, आणि यामध्ये सर्वच महिन्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीच्या ज्या याच्या कायिक वाढीच्या कालावधीमध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल त्यामधला नत्र, स्फुरद, पोटॅश हा जर रेशो आपण लक्षात घेतला तर 1.67:1:2 अशा पद्धतीचा रेशो आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक असतं. नंतर हा रेशो आपल्याला प्रामुख्याने शेवटच्या महिन्याचा जर विचार केला तर 0.86:1:1.67 हा रेशो आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला प्रामुख्याने या रेशोचा विचार करून खतांची निवड ही त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं. आणि ही खतांची निवड करत असताना या रेशोप्रमाणे जर का आपण खत दिली तर ती अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लागू पडतील आणि त्यामध्ये उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल. आता एक सर्वसमावेशक असं शेड्यूल ज्याला आपल्याला म्हणता येईल तो शेड्यूल मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीला इस्रायल केमिकल्स लिमिटेडची जी खतं जमिनीमधून द्यावायची आहेत त्यामध्ये पॉलिसल्फेट या खताचा वापर 150 किलो प्रति एकरी त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. 10-26-26-50 किलो हे कुठल्याही कंपनीचं आपण त्यासोबत वापरू शकता, जेणेकरून आपल्याला 4 अन्नद्रव्यांची उपलब्धता ही प्रामुख्यानं पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक या 4ही अन्नद्रव्याची उपलब्धता सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला होईल. आणि यामध्ये असणारा कॅल्शियम आणि पोटॅश हा अत्यंत महत्वाचा आणि सोबत मॅग्नेशियम पण महत्वाचा. त्यानंतर सुरुवातीच्या एस्टॅब्लिशमेंटच्या कालावधी म्हणजे मुळं स्थिर होण्यामध्ये आणि रोप स्थिर होण्यासाठी प्रामुख्याने स्फुरदाची आवश्यकता असते. मग त्या ठिकाणी MAP ऐवजी मी आपल्याला सांगेन की 5-25-5+8 झिंक याचा जर वापर केला तर सुरुवातीचा जो शेंडा वाढ आहे आणि सुरुवातीची जी मुळांची वाढ आहे ती आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मिळेल. आणि जर आपल्याला ही चांगली वाढ मिळाली तरच आपण त्या ठिकाणी 70% यशस्वी होतो. आणि म्हणून ही वाढ चांगली मिळण्यासाठी 5-45-5+8 झिंक या ग्रेडचा 2 किलो प्रति एकरी अशा पद्धतीनं 2 डोस जर का आपण दिले तर आपल्याला याचं सेटिंग हे योग्य प्रकारे झालेलं दिसून येईल. आणि सोबत त्यानंतर हे 2 डोस झाल्याच्या नंतर 12-6-22+12 कॅल्शियम ऑक्साईड, जसं की आपल्याला सांगितलं की कायिक वाढीसाठी जे सूक्ष्म अन्नद्रव्य कॅल्शियम याची गरज आहे, फळफांद्यांची मजबूती असेल किंवा कायिक वाढ योग्य प्रकारे मिळवायची असेल, पानांची संख्या योग्य टिकवायची असेल तर आपल्याला 12-6-22+12 कॅल्शियम ऑक्साईड हे आपल्याला या ठिकाणी या सुरुवातीच्या कालावधीमध्ये 2 किलोचे 2 डोस देणं आपल्याला आवश्यक आहे. कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये सर्वात महत्वाची जर ग्रेड कुठली असेल तर ती म्हणजे 12-6-22+12 कॅल्शियम ऑक्साईड, आणि सोबत आपल्याला कॅल्शियम हा या कालावधीमध्ये योग्य प्रकारे देणं आवश्यक आहे. म्हणून 5-45-5+8 झिंक याचे 3 किलोचे 2 डोस, मॅकफॉस जे पानं हिरवीगार ठेवण्यामध्ये आपल्याला मदत करतं त्याचे 5 किलोचे 2 डोस, आणि कॅल्शियम नायट्रेट किंवा 12-6-22+12 कॅल्शियम ऑक्साईड याचे 3 किलोचे 2 डोस जर का आपण या कालावधीत दिले तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं कायिक वाढ झालेली दिसून येईल. फुलधारणा ते फळधारणा या कालावधीमध्ये प्रामुख्यानं
जे की सर्वात महत्वाची अन्नद्रव्याची गरज या कालावधीमध्ये असते. या कालावधीमध्ये जर का अन्नद्रव्य कमी पडले तर आपल्याला अतिशय पुढे त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. म्हणून 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड या सर्व गुण संपन्न ग्रेडचा 5 किलोचे 3 डोस, 5-45 5 अधिक 8 झिंक 5 किलोचे 2 डोस आणि सोबत SOP जरी मी या ठिकाणी दिलेलं असलं तरी या ठिकाणी 8047 या ग्रेडचा वापर आपण 5 किलोचे 2 डोस या प्रमाणामध्ये करावा. आणि सर्वात शेवटी पहिल्या तोडणीपासून ते शेवटच्या तोडणीपर्यंत ज्या ज्या ठिकाणी परत परत तोडे येतात त्या ठिकाणी प्रामुख्यानं तोडा झाल्याबरोबर लगेच शेंडा वाढ करण्यासाठी 5-45 5 अधिक 8 झिंकचा वापर करावा. त्यानंतर फुलधारणा आणि एकंदरीत कॅल्शियमची उपलब्धता वाढवण्यासाठी 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड आणि त्यानंतर 8047 अधिक 7% गंधक आणि सर्वात शेवटी SOPचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकता. आणि यासोबत फवारणीमध्ये सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये 11-36-24 स्टार्टर या ग्रेडचा वापर, नंतर फुलधारणा ते फळधारणा या कालावधीमध्ये 8-16-39 आणि 12-5-27 याची अल्टरनेट फवारणी आपण करत राहणे आणि शेवटी 12-5-27 फ्रूट आणि 0-49-32 या ग्रेडचा वापर सर्वसाधारणपणे 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे जर का आपण केला तर आपल्याला अतिशय चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं. हे झालं कॅप्सिकम किंवा सिमला मिरची. जर का आपण सिमला मिरची ज्याला आपल्याला म्हणता येईल की पॉलीहाऊसमध्ये करत असाल तर त्यासाठीचं पण नियोजन मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक महिन्याचं शेड्यूल हे या ठिकाणी मी दिलेलं आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात आलं असेल की सर्वात जास्त अन्नद्रव्यांची जी गरज आहे ती प्रामुख्यानं फ्लावरिंग आणि फ्लावरिंग टू हार्वेस्टिंग पहिला तोडा जो आपण घेत असतो या कालावधीमध्ये सर्वात जास्त अन्नद्रव्यांची गरज साधारणतः 5 किलो नत्र, 2 ते 3 किलो 2 किलो जवळपास स्फुरद आणि 4 ते 5 किलो पोटॅश हा आपल्याला या कालावधीमध्ये लागतो. आणि म्हणून यामध्ये जे नाविन्यपूर्ण ग्रेड्स आहेत मग 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड, 5-45 5 अधिक 8 झिंक आणि सोबत 8047 अधिक 7% गंधक आणि युरियाचा आवश्यकता जर असेल तर युरियाचा वापर हा आपण या ठिकाणी दिलेला आहे. अशा पद्धतीने आपण पॉलीहाऊसमध्ये प्रत्येक महिन्याला या पद्धतीने जर खतांचं व्यवस्थापन या ठिकाणी केलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन घेता येऊ शकेल. यानंतर परत मिरची आणि सिमला मिरचीमध्ये जास्त काही फरक नाहीये म्हणून मी मिरची आणि सिमला मिरची याचं एकत्रित त्याच पद्धतीनं जे थोडीशी गरज जी आहे व्हरायटीवरती अवलंबून आहे. जर का फुलांची संख्या आणि फळांची संख्या ही जास्त मिळवायची असेल तर प्रामुख्यानं थोडासा बदल आपल्याला करावा लागतो आणि तो बदल प्रामुख्यानं 3ऱ्या महिन्यामध्ये आपल्याला योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे. 17 ते 18 किलो स्फुरद, 10 ते 11 किलो 17 ते 18 किलो नत्र, 10 ते 11 किलो स्फुरद आणि 21 ते 22 किलो पोटॅश हा त्या ठिकाणी आवश्यक असतो. आणि एकंदरीत 1.59:1:1.67 या रेशोमध्ये आपल्याला अन्नद्रव्यांची उपलब्धता करून द्यावी लागते. आणि याच्या जवळपास भाजीपाला पिकांमध्ये जी ग्रेड पोहोचते ती म्हणजे 12-6-22 अधिक 12% कॅल्शियम आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आणि म्हणून भाजीपाला पिकांसाठी वरदान ठरणारी ग्रेड म्हणजे 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड. यामध्ये पण मी ज्या पद्धतीने आपल्या सिमला मिरचीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन सांगितलं तेच या ठिकाणी जवळपास सारख्या प्रमाणामध्ये तशा पद्धतीने नियोजन करणं आवश्यक आहे. आता थोडंसं टोमॅटो या पिकावरती या टोमॅटो या पिकामध्ये जर आपण बघितलं तर याही ठिकाणी सुरुवातीचे जे 5 महिने आहेत या 5 महिन्यांमध्ये 1.67:1:2 या रेशोमध्ये आपल्याला प्रामुख्यानं अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देणं आवश्यक असतं आणि शेवटी 0.86:1:2 या प्रमाणामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हा त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. आणि मंथ वाईज जर आपण बघितलं तर 3रा महिना हा परत या टोमॅटो पिकामध्ये अत्यंत महत्वाचा, ज्यामध्ये 11 ते 12 किलो नत्र, 7 ते 8 किलो स्फुरद आणि 14 ते 15 किलो पोटॅश हा प्रामुख्यानं आवश्यक असतो. आणि याचं नियोजन जर आपल्याला करायचं असेल तर प्रामुख्यानं पॉलिसल्फेट सुरुवातीला 100 किलो प्रति एकरी, ज्याच्यामधलं गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश आपल्याला मिळणार आहे. आणि सोबत MOP सारखं खत जे की पोटॅशची आवश्यकता जी 100% पॉलिसल्फेटच्या माध्यमातून होणार नाही म्हणून MOP सारखं खत 25 किलो त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे.
ज्यावेळेस आपण रोप लागवड करतो त्यावेळेस प्रामुख्याने 5-45-5 अधिक 8 झिंकचा वापर त्या ठिकाणी करावा. 3 किलोचे 3 डोस किंवा 12-0 3 किलोचे 3 डोस त्या ठिकाणी आपण द्यावं. फ्लॉवरिंग टू फ्रुटिंग ज्याला आपण म्हणू, पहिलं फूल धारणा ते पहिली तोडणीपर्यंतच्या ज्या पहिले फळ धारणेपर्यंतच्या ज्या कालावधीमध्ये 5-45-5 अधिक 8 झिंक जे की रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ आणि शेंडा वाढ योग्य प्रकारे ठेवण्याच्या दृष्टीने महत्वाचं ठरतं. आणि सोबत मॅकफॉस पानं हिरवीगार ठेवण्यासाठी 5 किलोचे 2 डोस या कालावधीत देणं आवश्यक आहे. नंतर फ्रुटिंग पासून ते फर्स्ट पिकिंग पर्यंतच्या कालावधीमध्ये जो की क्रुशियल पिरियड मानला जातो भाजीपाला पिकांमध्ये, या कालावधीमध्ये 12-6-22 5 किलोचे 3 डोस, मॅकफॉस 5 किलोचे 2 डोस आणि 8-0-47 अधिक 7% गंधक याचे 5 किलोचे 2 डोस जर आपण दिले तर अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी जो की तिसरा महिना अतिशय क्रुशियल आहे त्या महिन्यामध्ये आपल्याला होईल. आणि नंतर पहिल्या तोड्यापासून ते शेवटच्या तोड्यापर्यंत प्रामुख्यानं 5-45-5 अधिक 8 झिंक, 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड, 8-0-47 आणि SOP या खतांचा वापर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. टरबूज आणि खरबूज या खताचा या पिकाचा जर आपण विचार केला आणि यामध्ये जर का आपण खतांचा विचार केला तर तो दुसरा महिना अत्यंत महत्वाचा असतो. जवळपास 11 ते 12 किलो नत्र, 7 ते 8 किलो स्फुरद, 14 ते 15 किलो पोटॅश हा त्या ठिकाणी आपल्याला लागतो. आणि याच्यामधला रेशो सुद्धा 1.67:1:2 हा रेशो आपल्याला पहिल्या 2 महिन्यामध्ये आणि नंतर हाच रेशो 1.67:1:2.66 असा रेशो आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असतो. स्फुरदाची गरज ही कमी कमी होत जाते आणि नंतर पोटॅश आणि नत्राची गरज हे वाढत जाते. आणि हे वेलवर्गीय पीक असल्यामुळं प्रामुख्याने शेंडा वाढत राहायला पाहिजे म्हणून शेवटपर्यंत नत्राची उपलब्धता सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करून देणं आवश्यक असतं. नत्र आणि पोटॅशचा जो रेशो आहे तो जर का व्यवस्थित मेंटेन केला तर टरबुजामधलं पाण्याचं प्रमाण, टरबुजाची साल, टरबुजाचं वजन, टरबुजाचा आकर्षकपणा, टरबुजाचा आकार हे सगळं आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी मिळतं. आणि यामध्ये सुद्धा प्रामुख्यानं पॉलिसल्फेट या खताचा वापर सुरुवातीला कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक सोसायटी 75 किलो प्रति एकरी, त्यानंतर 13-40-13 या ठिकाणी 5-45-5चा मी शिफारस करेन. नंतर काईकवाडीच्या कालावधीमध्ये 11 प्रामुख्यानं 12-6-22चा वापर आणि नंतर मॅकफॉस आणि 5-45-5 आणि 12-6-22चा जो की क्रुशियल महिना आहे त्या महिन्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वापर करणं आवश्यक आहे. आणि नंतर शेवटी आपल्याला प्रामुख्यानं 12-6-22 आणि 8-0-47 या खतांचा वापर करणं आवश्यक आहे. कांदा, उन्हाळी कांद्यामध्ये जर का आपण विचार केला तर यामध्ये सुरुवातीला पॉलिसल्फेटचा वापर आणि कांदा हा जमिनीमध्ये वाढत असल्यामुळे कांद्याची रोगप्रतिकारक शक्ती, कांद्याच्या मुळांची व्यवस्थित वाढ आणि कांद्याची जी मान आहे ती मान व्यवस्थित जर आपल्याला राखायची झाली आणि पातीची संख्या जर आपल्याला योग्य प्रकारे मिळवायची झाली तर त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पॉलिसल्फेट या खताचा वापर 100 किलो प्रति एकरी, ज्याच्यामध्ये गंधक, पोटॅश आणि कॅल्शियम असल्यामुळं जमिनीमध्ये जेवढी काही पिकं वाढतात त्या तिन्ही सर्वच पिकांसाठी या तिन्ही अन्नद्रव्यांचा अत्यंत महत्वाचा उपयोग असतो. आणि यामुळं सेल्फ लाईफ किंवा साठवण क्षमता जी आहे, त्याचबरोबर चव, त्याचबरोबर आकार, त्याचबरोबर आकर्षकपणा हा आपल्याला योग्य प्रकारे टिकवून ठेवण्यासाठी पॉलिसल्फेटचा वापर आणि सोबत 8-0-47चा वापर मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगेन. आणि कांद्याची मान किंवा पात जर आपल्याला हिरवीगार पाहिजे असेल तर मॅकफॉसचा वापर हा त्या ठिकाणी आपल्याला करणं आवश्यक आहे, जो की 16 ते 30 दिवसाच्या कालावधीमध्ये काईकवाडीच्या अवस्थेत आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता थोडंसं आपण भोपळावर्गीय पिकांमध्ये येऊ. भोपळावर्गीय पिकांमध्ये जर का आपण बघितलं तर 4 महिने कालावधीची पिकं असतात आणि या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये दुसरा महिना अत्यंत महत्वाचा. यामध्ये 12 किलो नत्र, 7 ते 8 किलो स्फुरद, 14 ते 15 किलो पोटॅश असं आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी लागतं. आणि म्हणून मग या खतांचं व्यवस्थापन करत असताना परत 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड, 5-45-5 अधिक 8 झिंक, 13-0-45 किंवा 8-0-47चा वापर आणि SOP ऐवजी 8-0-47चा वापर या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या महिन्यापासून ते 4 महिन्यापर्यंत किती क्वांटिटीमध्ये त्या ठिकाणी खत गेलं पाहिजे हे मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर काकडीचा जर विचार केला तर 3 महिन्याचं पीक आहे. 3 महिन्याच्या पिकामध्ये सर्वात महत्वाचं जर अन्नद्रव्य या ठिकाणी बघितलं तर ते आहे पोटॅश.
आणि सोबत नत्राची उपलब्धता ही त्या पद्धतीनं झाली पाहिजे. आणि म्हणून मग याचं व्यवस्थापन सुद्धा करत असताना ज्या नाविन्यपूर्ण ग्रेड्स आहेत त्याचा वापर मी या ठिकाणी फर्टिगेशनच्या शेड्यूलच्या माध्यमातून दिलेला आहे. त्याचबरोबर जेवढी काही गड्डावर्गीय पिकं आहेत किंवा कोबी वर्गीय पिकं आहेत त्यामध्ये सुद्धा सुरुवातीची जी 2 महिने आहेत त्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन जर का आपण योग्य प्रकारे केलं तर आपल्याला बऱ्याच अंशी 70 ते 80% त्या ठिकाणी आपण जिंकू शकतो. आणि म्हणून सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये जी अन्नद्रव्यांची गरज आहे ती अन्नद्रव्यांची गरज भागवण्यासाठी पॉलिसल्फेट आणि 12-6-22, 5-45, 5+8 झिंक या खतांच्या माध्यमातून कशा प्रकारे फर्टिगेशन मधून ती खतं गेली पाहिजेत, किती क्वांटिटीमध्ये गेली पाहिजेत याचं मी या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर ज्याला आपल्याला म्हणता येईल की वांग याची पण लागवड मोठ्या प्रमाणावरती होते आणि या लागवडीमध्ये सुद्धा सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे नत्र आणि पोटॅशचा रेशो हा याच्यामध्ये जवळपास समप्रमाणामध्ये आवश्यक असतो. तो रेशो आपल्याला या कालावधीमध्ये त्या महिन्यानुसार त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आणि तो तशा रेशोमध्ये खतं देण्यासाठी अशा प्रकारचं जे फर्टिगेशन शेड्यूल दिलेलं आहे त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये 75 किलो पॉलिसल्फेट हे आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर मुळावर्गीय किंवा गाजर, मुळा यासाठीचं जे फर्टिगेशन शेड्यूल आहे तो पण मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाची जी मुळा तयार होत असताना किंवा फ्रुटिंग या अवस्थेमध्ये बल्ब इनिशिएट होण्याच्या अवस्थेमध्ये 8 किलो नत्र, 12 किलो स्फुरद, 9 किलो पोटॅश हा सर्वात महत्वाचा कालावधी. आणि या कालावधीमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता योग्य झाली तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळतं. आणि जर का आपण लिफी व्हेजिटेबल ज्याला आपण म्हणू तशा भाजीपाला पिकांचं उत्पादन घेत असाल तर त्या ठिकाणी दुसरा महिना हा परत महत्वाचा ज्याच्यामध्ये 10 किलो नत्र, 10 किलो स्फुरद, 10 किलो पोटॅश म्हणजेच 1:1:1 या प्रमाणामध्ये आपल्याला प्रामुख्याने खतांचा वापर त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं. तरच आपल्याला ज्याला म्हणता येईल की मेथी किंवा पालक किंवा अशा भाजीपाल्यांसाठी अशा प्रकारे आपल्याला खतांचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. मला वाटते मी भाजीपाला पिकांमध्ये जवळपास सर्वच भाजीपालाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या उपर काही प्रश्न आपले असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. मला वाटते आजचं सेशन हे सर्वच भाजीपाला पिकांचं असल्यामुळं आपल्याला बराच वेळ या सर्व प्रेझेंटेशन मधनं जावं लागलं. कदाचित कंटाळवाणंही वाटलं असेल पण ते सांगणं आवश्यक होतं म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर का आपले काही प्रश्न असतील आता तर ते प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित करू शकता. आपण सर्वांनी माझं 1 तासाभराचं प्रेझेंटेशन अतिशय शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मी या ठिकाणी मानतो. त्याचबरोबर ICL इंडिया, त्याचबरोबर कृषक ॲप आणि कृषी विज्ञान केंद्र यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण मला या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांसाठी FB लाईव्हच्या माध्यमातून, कृषक ॲपच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसोबत जोडण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली. परत एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि जर काही प्रश्न उत्तर असतील तर त्या प्रश्न उत्तरांकडे आपण थोडंसं वळूया. धन्यवाद. आता जे प्रश्न आज या ठिकाणी आलेले आहेत त्या प्रश्नांमध्ये जर का आपण सुरुवातीपासून गेलो तर या ठिकाणी पपईचं शेड्यूल विचारलेलं आहे. पपई हे भाजीपाला पिकांमध्ये येत नसल्यामुळे या ठिकाणी मी मांडलेलं नाही पण मी माझा नंबर या ठिकाणी शेअर करतो 88 88 88 25 91. परत एकदा नंबर सांगतो 6 वेळेस 8 25 91. नाव आहे संजय बिरादार, सिनियर ॲग्रोनॉमिस्ट, इस्रायल केमिकल्स लिमिटेड. यावरती तुम्ही व्हॉट्सअपवरती हाय करा, पिकाचं नाव टाका आणि त्याचं शेड्यूल मी आपल्याला पाठवण्याचा नक्की यशस्वी प्रयत्न करेन. गोविंदराव मला वाटतं आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी दिलेलं आहे. त्याचबरोबर
हरियाणासाठी विजय सिंह यांनी प्रश्न विचारला है। मला वाटते हरियाणा से आप बात कर जुड़े हैं, तो मैं आपसे निवेदन करता हूं कि आप व्हाट्सएप में मुझे हाई कीजिए। मैं आपको हरियाणा के बारे में जहां पे भी फर्टिलाइजर अवेलेबिलिटी है या फिर हमारे कम से कम कंपनी के अधिकारी के बारे में आपको मैं बता पाऊंगा। या ठिकाणी एक चांगला प्रश्न अभिजित रमेशराव यादव यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं विचारलंय की काळ्या जमिनीमध्ये पोटॅश भरपूर उपलब्ध असतो, तरीही पोटॅश खत दिल्याशिवाय उत्पादन का वाढत नाही? तर यामध्ये सर्वात महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे काय, की दोन गोष्टींकडे आपण नेहमी बघितलं पाहिजे। ते म्हणजे काय, की जेव्हा जेव्हा आपण माती परीक्षणाचा अहवाल येतो आणि त्या माती परीक्षणाच्या अहवालामध्ये प्रामुख्यानं जे काही पोटॅशचं प्रमाण आहे, ते पोटॅशचं प्रमाण हे भरपूर दाखवलं जातं। पण जेव्हा जेव्हा पोटॅशची उपलब्धता किंवा जमिनीमधून जो काही आपण पोटॅश देत असतो, हा पोटॅश देत असताना त्याची जर का एफिशियन्सीचा जर विचार केला, तर जरी 60 ते 70% पोटॅश त्या ठिकाणी उपलब्ध होत असला, तरीही बऱ्याच अंशी त्याची एफिशियन्सी ही अत्यंत महत्त्वाची असते आणि ही एफिशियन्सी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा जेवढं उत्पादन आपण घेत आहोत, त्या उत्पादनाच्या तुलनेमध्ये पोटॅशची उपलब्धता जर आपल्याला करून द्यायची असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला वेगळा पोटॅश देणं जरुरीचं असतं, आवश्यक असतं आणि नेमकेपणाने त्यावेळेसच त्या पोटॅशची उपलब्धता करून देणं गरजेचं असतं आणि म्हणून पोटॅश या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जे की भाजीपाला पिकांमध्ये नत्र, स्फुरद, पोटॅश याचं फर्टिगेशनमध्ये जो रेशो आहे, त्या रेशोमध्ये आपण जर का त्या ठिकाणी खतांचं व्यवस्थापन केलं आणि नेहमी पोटॅश वर आणि नत्र खाली जर आपण ठेवला, तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी उत्पादन मिळू शकतं आणि इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येते। विजय सिंग यांनी प्रश्न विचारलाय कापसासाठी। मला वाटते कापसासाठी आपण वेगळं शेड्यूल आपण जर मला हाय केलं, तर त्यासाठी मी आपल्याला शेड्यूल निश्चितपणे उपलब्ध करून देईल। मला वाटते या ठिकाणी काही जणांनी माझा मोबाईल नंबर विचारलाय, तर तो मोबाईल नंबर पण मी आपल्या सर्वांना या ठिकाणी शेअर केलेला आहे। 88 88 88 25 91 या नंबरवरती आपण हाय करू शकता आणि जी काही माहिती पाहिजे असेल ती माहिती आपण विचारू शकता। ती माहिती मी माझ्याकडनं आपल्या सर्वांना देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन। परत एकदा या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त शेड्यूलशी संबंधित आहेत, तर ते शेड्यूल आपल्याला व्हॉट्सअपवरती आपण हाय केलं की मला वाटते याशिवाय काहीही प्रश्न आपल्या शेतकऱ्यांचे चॅटमध्ये कमेंट्समध्ये आलेले नाहीत। त्यामुळे परत एकदा आपल्या सर्व शेतकऱ्यांचे ICL तर्फे, त्याचबरोबर कृषक ॲप तर्फे, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती तर्फे मी संजय बिरादर आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि हे आजचं FB लाईव्ह हे या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो। धन्यवाद।